नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिष्यवृत्ती परीक्षा 2026 आणि या परीक्षेच्या इयत्ता 7वीचा हा पहिला घटक संख्याज्ञान आज आपण येथे अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या परीक्षेचं स्वरूप कसं असतं ते आपण आता एकदा जाणून घेऊयात. बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी आणि प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी या दोन्ही परीक्षेचं स्वरूप हे समानच असणार आहे. बघा, इथे आपल्याला बघायला मिळतंय की प्रथम भाषा जी आहे ही प्रथम भाषा, या प्रथम भाषेमध्ये एकूण 25 संख्या आपल्याला प्रश्नसंख्या आपल्याला इथे विचारण्यात येणार आहे आणि या प्रश्नांची संख्या 25 आहे. प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे आपल्याला 50 गुण या प्रथम भाषेच्या विषयासाठी आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर त्या पेपर 1 मध्ये दुसरा विषय असणार आहे तो गणित आणि या गणित विषयासाठी असणार आहेत 50 प्रश्नसंख्या. या प्रत्येकी प्रश्नांना 2 गुण याप्रमाणे एकूण गुण असणार आहेत 100 आणि अशा प्रकारे या दोन्ही विषयांची म्हणजेच पेपर 1 ची जर आपण प्रश्नसंख्या बघितली तर ती असणार आहे 75 आणि त्यांना गुण असणार आहेत 150 आणि त्यांना वेळ मिळणार आहे 1 तास 30 मिनिटे. म्हणजे जर आपण कॅल्क्युलेशन केलं की 1 तास म्हणजे 60 मिनिटे अधिक 30 मिनिटे म्हणजे एकूण 90 मिनिटे आपल्याला इथे मिळणार आहेत. त्याप्रमाणे आपण जर बघितलं की पेपर 2 पेपर क्रमांक 2 हा पेपर क्रमांकामध्ये तृतीय भाषा, ही तृतीय भाषा या भाषेमध्ये या विषयामध्ये आपल्याला 25 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नास 2 गुण याप्रमाणे 50 गुण या 25 प्रश्नांसाठी मिळणार आहेत. तसेच त्या दुसऱ्या पेपरमध्ये दुसरा विषय जो असणार आहे बुद्धिमत्ता चाचणी, यामध्ये सुद्धा आपल्याला 50 प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि त्यांना गुण असणार आहेत 100. असे पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा प्रश्न क्रमांक असणार आहेत 75 आणि एकूण गुण असणार आहेत ते 150 आणि या 150 गुणांसाठी 75 प्रश्नांसाठी आपल्याला तेवढाच कालावधी जेवढा आपल्याला पेपर 1 मध्ये मिळाला होता 60 अधिक 30 मिनिटे म्हणजेच 90 मिनिटे आपल्याला इथे मिळणार आहेत. या प्रश्नांची जी पातळी असणार आहे ती बघा, 30% ही सोपे प्रश्न येणार आहेत. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे जे आहेत ते 40% प्रश्न येणार आहेत आणि काठिण्य पातळी म्हणजे ज्यांच्यावर जास्त विचार करायला लागेल असे प्रश्न येणार आहेत 30%. या परीक्षेसाठी 40% गुणांची पात्रता धरली जाते. यामध्ये अजून बरेच काही नियम जे आहेत ते नियम मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत की जर 40% पेक्षा जास्त गुण जरी मिळाले तरी विद्यार्थी संख्या ही जिल्ह्यानुसार ही फिक्स असते आणि त्या फिक्स संख्येपेक्षा जर जास्त विद्यार्थी पात्र झाले तर मग त्यापैकी पात्र कोण हे सर्व मी मागील व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तर आपल्याला त्या व्हिडिओमध्ये जाऊन त्याच्याविषयी अधिकची माहिती आपल्याला घेता येईल. यानंतर आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयात. आज आपल्याला पहिला घटक घ्यायचा इयत्ता 7वी. इयत्ता 7वी साठी आपण बघणार आहोत की पहिला घटक आहे संख्याज्ञान आणि त्यातला पहिला जो आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे, या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या, अपरिमेय संख्या व वास्तव संख्या या सर्व संख्यांचा आपण इथे आज अभ्यास करणार आहोत आणि त्याविषयी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा घेणार आहोत आणि त्यांच्याविषयी काही आपण इंग्रजीमध्ये पण थोडा अभ्यास करणार आहोत की नैसर्गिक संख्या म्हणजेच काय तर नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या म्हणजेच काय तर होल नंबर्स, पूर्णांक संख्या म्हणजे काय तर इंटिजर्स, परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स आणि रिअल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या. या संख्यांविषयी आपण अधिक माहिती इथे घेणार आहोत. बघा, संख्याज्ञानमध्ये पहिली संख्या आहे नैसर्गिक संख्या. या नैसर्गिक संख्यांना आणखी एक नाव दिलं गेलंय ते म्हणजे मोज संख्या. मग नैसर्गिक संख्या म्हणजेच काय तर नॅचरल नंबर्स आणि मोज संख्या म्हणजे काउंटेबल, मोजता येणारी. मोज संख्या म्हणजे काय, मोजता येणारी, आपण त्याचा अभ्यास करू शकतो अशा प्रकारच्या संख्या जी आहे तिला मोज संख्या असं म्हटलं गेलंय. आणि
त्याला म्हणतात काउंटेबल नंबर असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आता या संख्या कोणत्या, तर आपण बघूयात की 1 2 3 4 5 6 आणि डॅश 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 केलंय. याचा अर्थ काय होतो, इथे ह्या संख्या ज्या आहेत ह्या अनंत आहेत, पण यांची सुरुवात मात्र कुठून होते, 1 पासून होते. या संख्यांना काय म्हणतात, नैसर्गिक संख्या म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गणिताचा अभ्यास करताना सर्वप्रथम संख्या ज्ञान होणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाला आपण हात घालणार आहोत, म्हणजे आपण त्याच्याविषयी अधिक माहिती मिळवणार आहोत. यानंतर दुसरी संख्या आहे पूर्ण संख्या, म्हणजेच होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे आता कुठले, तर आपण बघूयात की ज्या संख्या शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या. बघा मित्रांनो, म्हणजे या 1 पासून जर आपण काउंटिंग केली तर या पुढील सगळ्या संख्या ज्या आहेत या नैसर्गिक संख्या आहेत आणि त्यामध्ये फक्त एकच संख्या अशी मिळवली आहे की ती आहे शून्य. आणि तुम्हाला माहित असेल मित्रांनो, या शून्याचा शोध आर्यभट्ट या भारतीय तज्ञाने लावला. म्हणजेच आपण म्हणू शकतो की शून्य याची निर्मिती कोणी केली, तर एका भारतीयाने केली. ही आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि मग आपल्याला या पूर्ण संख्यांचा अभ्यास करायला सोपं गेलं. यानंतर पुढची संख्या आहे पूर्णांक संख्या. पूर्णांक म्हणजे काय, पूर्ण असलेला अंक. पूर्ण असलेला अंक म्हणजेच पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या कोणत्या, मग त्यामध्ये आपण बघूयात की ऋण संख्या येतात व शून्य येतो व धन संख्या सुद्धा येतात. म्हणजेच काय, जे इंटिजर्स असतात ते इंटिजर्स म्हणजे प्लस नंबर अँड झिरो अँड निगेटिव्ह नंबर. बघा मित्रांनो, बघा इकडे हा 0 दिसतोय आपल्याला सगळ्यांना. या साईडला 1 2 3 4, या साईडला -1 2 -2 -3 -4 यासारखे जे दिसत आहेत. म्हणजे इथे इकडे डॅश डॅश केलं, याचा अर्थ काय, तर हे पॉझिटिव्ह नंबर्स इन्फायनाइट आणि हे निगेटिव्ह नंबर सुद्धा इन्फायनाइट पर्यंत असणार आहेत. म्हणजे ते आपण मोजता येणार नाही की लास्ट नंबर कोणता असणार आहे, शेवटचा नंबर कोणता असणार आहे, हे आपल्याला काय माहिती नाही. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर आपण किती मनाला वाटेल तेवढे घेऊ शकतो आणि निगेटिव्ह नंबर सुद्धा घेऊ शकतो. आणि प्लस आणि मायनस हे दोन्ही नंबर जरी असले तरी त्याच्यामध्ये झिरो सुद्धा आहे. या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणतो, इंटिजर्स, पूर्ण संख्या, कंप्लीट नंबर्स. आपण कंप्लीट नंबर्स असं म्हटलं तरी हरकत नाही. यामध्ये आपल्याला पॉइंट म्हणजे आपण मराठीमध्ये दशांश चिन्ह, पॉइंट वाल्या संख्या ज्या आहेत त्या संख्या आपण इथे घेणार नाहीयेत, कारण या पूर्णांक संख्या आहेत आणि पॉइंट वाल्या संख्या या अपूर्ण असतात. पुढे बघूया आपण परिमेय संख्या. या परिमेय संख्या म्हणजेच काय, तर रॅशनल नंबर्स. आता सगळ्यांना माहित असेल की अंश आणि छेद या स्वरूपात ज्या संख्या असतात त्यांना काय म्हणतात, रॅशनल नंबर्स. बघा, ज्या संख्या अंश आणि छेद या स्वरूपात असतात. आता अंश म्हणजे न्यूमरेटर आणि छेद म्हणजे डिनॉमिनेटर. तर न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर या स्वरूपात ज्या संख्या असतात त्या संख्यांना काय म्हणतात, तर आपल्याला रॅशनल नंबर्स असं म्हणतात. आणि इथे आपण बघतो की इथे पी छेद क्यू म्हणजे पी अपॉन क्यू हे दिलंय. म्हणजेच आपण बघितलं की समजा आपण असं लिहिलं 2/3 किंवा आपण लिहिलं की 3/5, 11/2, 22/7. बघा, या सर्व संख्या ज्या आहेत, ऑल दिस नंबर्स आर रॅशनल नंबर्स. यामध्ये जर आपण बघितलं की आपण समजा फक्त 5 लिहिलं, आपण समजा फक्त 6 लिहिलं, आपण समजा फक्त 11 लिहिलं, तर या सुद्धा परिमेय संख्या आहेत बरं का. असं का, तर बघा आपल्याला सर्वांना माहित असेल की ही 5 जरी संख्या असली तर तिच्या खाली आपण 1 लिहू शकतो आणि यामुळेच आपण त्यांना परिमेय संख्या असं म्हणतात. बघा, कुठलीही संख्या लिहिली त्याच्या खाली आपण 1 लिहू शकतो. बघा, या 5च्या खाली 1 लिहू शकतो,
6च्या खाली 1 लिहू शकतो. म्हणजे 5 न्यूमिनेटर डिनॉमिनेटर 1, 6 न्यूमिनेटर डिनॉमिनेटर 1, 11 न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर 1. म्हणजे याचा आपण अर्थ काय पकडतो की 5/1, 6/1, 11/1. म्हणजेच या संख्या ज्या बघितल्या 2/3 म्हणजे 2 डिवाइड बाय 3, 3 डिवाइड बाय 5, 11 डिवाइड बाय 2 आणि 22 डिवाइड बाय 7. म्हणजेच काय भागाकार 2/3, 3/5, 11/2, 22/7. या जर सगळ्यांचा विचार केला आपण तर यांचा जो काय उत्तर येणार आहे, यांचं काय आन्सर येणार आहे ते पॉइंट मध्ये येणार आहे. आणि जर का आपण या संख्या विचारात घेतल्या 5, 6 आणि 11 तर मात्र या संख्यांच्या भागाकाराला 1 आहे आणि कोणत्याही संख्येला जर भाग दिला तर तीच संख्या येते. म्हणून या संख्या जरी फक्त अंशच स्वरूपाची असली तरी त्याला डिनॉमिनेटर मात्र कसा असतो 1 असतो. म्हणून या संख्या सुद्धा परिमेय संख्या होतात. म्हणजेच या संख्या यांना आपण रॅशनल नंबर म्हणू शकतो. आणि हे असताना आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की आपण ज्या डिनॉमिनेटरला नंबर्स घेतो त्या नंबर्स मध्ये 0 नकोय. 0 असेल तर त्या अपूर्णांकाचा जो काय उत्तर आहे त्या परिमेय संख्येचं रॅशनल नंबर संख्येचं जे काय आन्सर आहे ते आन्सर एक तर 0 येईल किंवा त्याला आपण अव्याख्या असं म्हणू शकतो की त्याचं उत्तर आपण काढू शकत नाही असं म्हणू शकतो. पण शक्यतो हे आपण त्याला पुढे काय म्हणतात आणि काय ते आपण नंतर बघूया जसं आपल्याला शिकायला मिळेल. आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की जेव्हा आपण या P/Q या स्वरूपातल्या संख्या घेतो तेव्हा Q बरोबर 0 म्हणजे डिनॉमिनेटरला आपण जर असं म्हटलं की 5/0 तर आपण असं घेऊ शकत नाही. आपण एकतर 5/1, 5/2, 5/3 असं घेऊ शकतो. कारण इकडे न्यूमिनेटर पण आहे आणि इकडे डिनॉमिनेटर पण आहे. बरोबर आहे. पण डिनॉमिनेटरला आपल्याला 0 नकोय. 0 असेल तर तो आपला रॅशनल नंबर होणार नाही. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघणार आहोत आपण खंडित दशांश रूप. म्हणजे या संख्यांना आपण टर्मिनेटिंग नंबर असं म्हणतो. टर्मिनेटिंग खंडित म्हणजेच काय तर आपल्याला पॉइंट मधील नंबर्स जे आहेत डेसिमल पॉइंट्स आपण म्हणतो ते नंबर बघायचे आहेत. पण जे असे नंबर्स की पॉइंट नंतर ते नंबर स्टॉप होतात, पुढे वाढत नाहीत. त्यानंतर बघा इथे आपण एक्झाम्पलला बघतोय 11.25, 4.25, 5.55, आपण 4.17, 3.14 असंही आपण घेऊ शकतो. आता अशा असंख्य संख्या आहेत आपण लिहू शकतो. इन्फायनाइट नंबर्स वी कॅन राईट हिअर. देन नेक्स्ट अखंडित दशांश रूप म्हणजेच त्याला आपण नॉन टर्मिनेटिंग म्हणजेच त्या स्टॉपेबल नाही आहेत. जर आपण त्याचे एक्झाम्पल्स बघितले तर 1 पॉइंट आणि आफ्टर पॉइंट डेसिमल पॉइंट आपण बघू शकतो की 4, 2, 3, 5, 3, 4, 4, 2, 3, 5, 3, 4 डॅश 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 मीन्स व्हॉट इनफायनाइट नंबर्स. सेकंड एक्झाम्पल बघूया 3.14, 28, 5 डॉट डॉट डॉट. these numbers are also infinite decimal point. म्हणजेच जे नंबर्स हे दशांश चिन्हानंतर आपण त्यांचं जर उत्तर काढत गेलो तर थांबणारच नाही, ते निघतच राहील. त्यांना आपण म्हणतो अखंडित दशांश रूप. अखंडित म्हणजे खंड पडतच नाही, त्यांना थांबतच नाहीत त्या. त्यानंतर पुढचं बघायचंय आपल्याला अखंडित आवर्ती दशांश रूप. बघा इथे आवर्तीला पण इथे हे द्यायचं राहिलं. अखंडित आवर्ती. अखंडित म्हणजे काय नॉन टर्मिनेटिंग आणि आवर्ती म्हणजे काय तर रिकरिंग. पुन्हा पुन्हा ते नंबर्स येतात. कधी येतात डेसिमल पॉइंट नंतर येतात. बघा त्याचे एक्झाम्पल्स बघूयात आपण आता. बघा 6.66. आता 66 जो आहे हा डॅश 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 केल्या म्हणजे पुन्हा पुन्हा तो 6666 येतोय. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा 5.123 123 123 डॅश 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 म्हणजेच पुन्हा 123 123 येतच राहणार आहे. म्हणजे याच नंबरला आपण 5.123 आणि त्याला आपण काय करू शकतो बार असं लिहू शकतो. म्हणजे ते रिकरिंग होतं. इथे 6.6 आणि याला डॉट देतात. एक नंबर असेल तर डॉट देतात. जर एकापेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4 असं जर संख्यांचा ग्रुप जो आहे पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल
तर त्याला आपण एक वरती रेषा मारतो आणि त्याला इंग्लिशमध्ये बार म्हणतात. ठीक आहे. म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग नंबर्स मीन्स व्हॉट? आफ्टर डेसिमल पॉइंट अ सिंगल नंबर or two or more numbers repeated and repeated again and again. बघा इथे 3 नंबर्स जे आहेत, 3 हा जो काही नंबर आहे तो पुन्हा इकडे डॉट डॉट केल्यामुळे तोच येणार आहे, त्याच्यावरती आपण डॉट देऊ शकतो. इकडे बघा, इकडे 52.6 लिहिलंय, बार केलंय, इथे आपण त्याला डॉट पण लिहू शकतो, म्हणजे 52.6 डॉट. आता डॉट शक्यतो आपण का लिहित नाही, तर तो डॉट कधी कधी दिसत नाही आणि मग आपलं उत्तर चुकू शकतो वगैरे, त्यासाठी आपण ऍक्च्युअली तो रेषा मारतो, म्हणून इथे रेषा मारून दिलेली आहे, त्याला बार म्हणतात. पुढचा नंबर बघायचा आपल्याला, अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स. आता हे इररॅशनल नंबर्स जे आहेत ना, हे नंबर्स म्हणजे स्क्वेअर रूट मधले नंबर्स असं आपण म्हणायला हरकत नाही. यांचे जर आपण पॉइंट्स बघितले, म्हणजे यांचं आन्सर जे बघितलं, तर ते आपण 0.173 आणि ते येतच राहतं. म्हणजे जर आपण इथे जे बघितले ना, अखंडित दशांश रूप, तर अखंडित दशांश रूप म्हणजे काय, इथे थांबतच नाहीयेत नंबर. आणि ग्रुप पण कुठला एक ग्रुप, जसा इथे आपण बघितलं आवर्ती नंबर्स मध्ये, या आवर्ती नंबर्स मध्ये बघितलं की एक ग्रुप आपल्याला रिपीट होताना दिसतोय, तसा इथे रिपीट होत नाही, तेच इथेच आहे, इथे पण तेच आहे. यांना अपरिमेय संख्या म्हणतात. या नंबर्स जर आपण बघितलं, दशांश रूप जे आहे ते पुन्हा पुन्हा म्हणजे दशांश पॉइंट, एक डेसिमल पॉइंट नंतर जे नंबर्स येतात ते पुन्हा पुन्हा येत नाहीत आणि त्यांचं उत्तर पण संपत नाही. म्हणजे आपण त्यांचं जर डिवायडेशन वगैरे करायला घेतलं किंवा आपण त्यांचं आन्सर काढायला घेतलं, तर ते थांबणारच नाही आणि कुठलाही असा संख्यांचा ग्रुप कधीच रिपीट होणार नाही. त्यांना आपण इररॅशनल नंबर्स, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या असं म्हणतो. पुढे आपल्याला बघायचे रिअल नंबर्स, वास्तव संख्या, ज्या संख्यांचा ऍक्च्युअल मध्ये आपण अभ्यास करतो. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या सर्व संख्यांचा जो काही समूह आहे त्याला आपण वास्तव संख्या असं म्हणतो. अ सेट ऑफ रिअल नंबर्स इज फॉर्म बाय रॅशनल नंबर अँड इररॅशनल नंबर. म्हणजे रॅशनल नंबर असले त्यांनाही आपण वास्तव संख्या म्हणजेच रिअल नंबर्स म्हणू शकतो आणि इररॅशनल नंबर असले त्याला पण आपण रिअल नंबर्स म्हणू शकतो. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं, यावरती प्रश्न वगैरे विचारला जातात कधी कधी. ठीक आहे, पण पुढे बघूयात. चला, तर आपला हा अभ्यास जो आजचा आहे तो बऱ्यापैकी झालेला आहे. यावरचे आपले काही प्रश्न आपण बघूयात. काही सरावासाठी प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, पुढील पैकी चुकीचे विधान ओळखा. आयडेंटिफाय रॉंग सेंटेन्स. बघा, आता इथे दिलेलं आहे, प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते. इच प्राईम नंबर्स इज रॅशनल नंबर्स. आता ऍक्च्युली प्राईम नंबर्स आपल्याला बघायचे आहेत, पण ठीक आहे, आता प्राईम नंबर्स म्हणजे आपण नॅचरल नंबर मधनच घेतो, तर हे आपण आन्सर बरोबर आहे असं म्हणूयात. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. इच रॅशनल नंबर इज रिअल नंबर. हो, हेही बरोबर आहे. एवढ्यातच आपण पाहिलं, बघा मागे बघितलं आपण इथे की जी काही रिअल नंबर आहे हे रॅशनल नंबर आहे. बघा इथे एवढ्यातच बघितलं होतं आपण. त्यानंतर पुढे बघूयात, कोणत्याही दोन मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, टू प्राईम नंबर्स, यांची काय बेरीज नेहमी समसंख्याच येते. आता हे आपण करून बघायला हरकत नाही. सम ऑफ एनी टू प्राईम नंबर्स ऑलवेज इव्हन नंबर. बघूया, आता समजा आपण पहिली संख्या घेतली 2, ही प्राईम नंबर आहे. दुसरी घेतली 3, ही सुद्धा प्राईम नंबर. मग यांचं जे काही ऍडिशन आहे ते येते का 5? हे इव्हन नंबर आहे का, समसंख्या आहे का? नाही. जर आपण पुढची घेऊया 3 प्लस 5, ही येते का? तर ही येते. पण त्यांनी सांगितलंय की ऑलवेज बघा इथे नेहमी, ऑलवेज इथे विचारलंय, नेहमी नाही येत. इथे आली का? इथे नाही आली. इथे आली, येऊ शकते ना, पण प्रत्येक वेळी येईल असं नाही. म्हणून हे वाक्य आपलं चुकीचं असणार आहे. तरी आपण पुढचं वाक्य सुद्धा बघूयात की जोडमूळ संख्यांचा लसावी. जोडमूळ म्हणजे काय? ट्विन प्राईम नंबर. येस, राईट. ट्विन प्राईम नंबर आहे, म्हणजे आपण 2, 3, आपण 5, 7 किंवा 3, त्यानंतर 5 किंवा आपण बघूया 11 आणि 13, हे काय ट्विन प्राईम नंबर्स आहेत. आणि यांचे जर फॅक्टर्स केले, 2 चा फॅक्टर्स, 3 चा फॅक्टर्स, 5 चा फॅक्टर्स, 7 चा फॅक्टर, तर यांच्यामध्ये 1 इज कॉमन. देन म्हणजे आपण लसावी आपण म्हणू शकतो, मसावी, HCF इज 1, कॉमन फॅक्टर इज HCF असं आपण म्हणतो. त्याच्यामुळे आपला आन्सर जे आहे ते तिसरं आन्सर असणार आहे.
ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण. बघा सेकंड क्वेश्चन आहे, पुढील पैकी असत्य विधान. इथे पण आपल्याला असत्य, आपल्याला बघा प्रश्न नीट वाचणं फार गरजेचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज रॉंग. नाहीतर आपण राईट सेंटेन्स निवडतो आणि आन्सरला लगेच गोल करून मोकळं होऊन जातो. तर आपल्याला तसं करायचं नाहीये. बघा, सर्व परिमेय संख्या वास्तव संख्या असतात. ऑल रॅशनल नंबर्स आर रिअल नंबर्स. येस, आपण मगाशीच बघितलं होतं, शेवटचाच घटक आपण बघितला होता. हे आपलं विधान जे आहे, हे सेंटेन्स जे आपलं राईट आहे. सेकंड बघूया आपण ऑप्शन, सर्व अपरिमेय संख्या वास्तव संख्या असतात. ऑल इरॅशनल नंबर्स आर रिअल नंबर. येस, ऑल्सो राईट. आपण बघितलंय की रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स हे रिअल नंबर्स असतात ना, आपण बघितलं होतं की नाही. बघा इथे शेवटच्या याला बघा बघितलं होतं आपण रिअल नंबर्स, त्याला आपण बघितलं होतं रॅशनल अँड इरॅशनल नंबर. ठीक आहे. आता इथे बघूया आपण तिसरं, सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतात. ऑल रिअल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. आता इथे मात्र थोडा आपल्याला विचार करायची गरज आहे. काय गरज आहे? तर आपल्याला बघायचंय की रिअल नंबर्स जे आहेत ते रॅशनल नंबर असतीलच का? तर नाही, प्रत्येक वेळी ते रॅशनल नंबर येतील याची गॅरंटी नाहीये. म्हणून हे आपलं उत्तर इथे चुकीचं होईल. आणि चौथं बघूयात आपण की परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा समूह म्हणजे वास्तव संख्या होय. हो, आपण सेट ऑफ रिअल नंबर्स आर फॉर्म रॅशनल अँड इरॅशनल हे मगाशीच बघितलं होतं. म्हणजे चौथं आन्सर आपलं इथे येणार नाही. म्हणजे आपलं या दुसऱ्या प्रश्नाचा ऑप्शन जे आहे रॉंग आपण म्हणूयात, हे कुठलं आहे? तिसरं, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपल्याला निवडायला पाहिजे. बघा पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे, पुढील पैकी खंडित संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग नंबर आर टर्मिनेटिंग डेसिमल नंबर. टर्मिनेटिंग म्हणजे काय सांगितलं? खंडित म्हणजे पुन्हा पुन्हा येणार नाही. जर आपला हा ऑप्शन बघितला तर आपण हे काय डॉट डॉट आहेत म्हणजे इन्फायनाइट पर चाललेत. इथे डॉट डॉट म्हणजे इन्फायनाइट पर चालले. इथे लाईन ड्रॉ केली वरती बारची म्हणजे 5.555 म्हणजेच याला आपण पुढे 555 पुढे 555 असं लिहिणार आहोत. म्हणजे ते येणारच आहे. या बारचा अर्थ काय होतो की आपण हे पुन्हा 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 पुढे येणार आहे, ते पुन्हा पुन्हा लिहायला नको म्हणून आपण तसं केलेलं आहे. आणि जर इथे बघितलं, हे चौथं ऑप्शन जे आहे याच्या पुढे मध्ये कुठल्याही नंबर्स वरती आपल्याला इथे बार दिसणार नाही, इथे डॉट डॉट दिसणार नाही. म्हणजे आपलं जे आन्सर असणार आहे, कुठलं आन्सर असणार आहे? डी हे आपलं या तिसऱ्या प्रश्नाचं आन्सर जे असणार आहे. बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, प्रश्न क्रमांक 4, क्वेश्चन नंबर 4. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असते. अखंड आवर्ती म्हणजे अखंड म्हणजे नॉन टर्मिनेटिंग आणि आवर्ती म्हणजे रिकरिंग. तर अशा संख्यांना टिंबटिंब व टिंबटिंब म्हणतात. म्हणजेच द नंबर्स होज डेसिमल फॉर्म इज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग आर कॉल्ड डॅश डॅश अँड डॅश डॅश नंबर. बघा इथे 2 वेळा आपल्याला फिल इन द ब्लँक्स आलेली आहे आणि त्यांनी ऑप्शन मध्ये दिले पण चूज 2 ऑप्शन्स. ठीक आहे. आता कधी कधी परीक्षेमध्ये असं सांगितलं जाईल असं नाही की चूज 2 ऑप्शन्स वगैरे, पण जर आपल्याला 2 गाड्या जागा आहेत, 2 फिल इन द ब्लँक्स आहेत, तर आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला यातले 2 ऑप्शन्स निवडायचेच आहेत आणि असे काही प्रश्न आपल्या परीक्षेला येतातच. तर आपण बघूयात, कधी कधी असं जेव्हा कन्फ्युजनेटिक असतं तेव्हा आपण इलिमिनेट हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. म्हणजे काय, त्याच्यातले कुठलेही 2 निवडायचे किंवा एक जरी निवडायचं असेल आणि आपल्याला उत्तर येत नसेल तर आपण काय करायचं, यातले कोणते आन्सर्स येणार नाहीत ना त्यांच्याकडे आपण बघायचंय. तर आपण बघितलं की आपल्याला रिकरिंग सांगितलंय, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. जर आपण इररॅशनल नंबर बघितले म्हणजे अपरिमेय संख्या जर बघितल्या, त्या कधीच टर्मिनेटिंग होत नाहीत, त्या नॉन टर्मिनेटिंगच राहतात आणि रिकरिंग कधीच होत नाही. त्या नॉन टर्मिनेटिंग असतात म्हणजे पुढे पुढे असतात जातात, परंतु रिकरिंग होत नाही. कुठलाही नंबर कुठलाही ग्रुप्स त्यांचा रिकरिंग होत नाही. आणि सेकंड बघितलं ऑप्शन, तर हे सुद्धा येणार नाही. काय येणार नाही? तर पूर्णांक इंटिजर्स म्हणजे हे पूर्ण असलेले अंक ना, पूर्ण कम्प्लीट नंबर आपण असं त्यांना म्हणतो, कम्प्लीट नंबर. ठीक आहे. मग कम्प्लीट नंबर्स मध्ये आपण जे काय दशांश रूप म्हणतो ना, दशांश रूप
किंवा इथे आपण म्हटलंय डेसिमल फॉर्म, तर मग डेसिमल फॉर्म हा कधीच कम्प्लीट नसतो ना, तो इनकम्प्लीट असतो, इनकम्प्लीट असतो. म्हणून आपण जर बघितलं तर हे दोन ऑप्शन गेले, मग राहिले काय, तर ऑप्शन क्रमांक 1 आणि ऑप्शन क्रमांक 4 हे आपला आन्सर असणार आहे. पुढे बघूयात, पुढील पर्यायांपैकी ते पैकी एक्स्ट्रा झालंय, पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी द्यावी. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स. म्हणजे आता या जोड्या ज्या आहेत, या जोड्यांमध्ये जी इनकरेक्ट जोडी जी आहे, पेअर्स जे आहे ते आपल्याला जे करायचे आहे. म्हणजे परिमेय संख्या कशा असतात, अखंड व आवर्ती दशांश रूप अशा असतात का? रॅशनल नंबर्स आर नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग डेसिमल फॉर्म. हो, बरोबर आहे, हे तर आन्सर बरोबर आहे की ते परिमेय संख्या म्हणजे आपण बघितलं की डिनॉमिनेटर, न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्म P/Q असे येतात. मग या पॉइंट मध्ये येणार आहे, याला डेसिमल फॉर्म मध्ये येणार आहेत आणि यांचं जे काय आहे ते नॉन टर्मिनेटिंग जरी आलं तर रिकरिंग येऊ शकतं. त्यानंतर सेकंड बघूया, अपरिमेय संख्या अखंड अनावर्ती, बरं, इरॅशनल नंबर्स, इरॅशनल नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिकरिंग. येस येस, दिस सेकंड ऑप्शन ऑल्सो राईट. का बरं? कारण अपरिमेय संख्या आपण बघितली की स्क्वेअर रूट 2, स्क्वेअर रूट 3 हे आपण एक फॉर एक्झाम्पलला बघितले होते. यांचे आन्सर्स जे आहेत ना, स्क्वेअर रूट 2 चा आन्सर बघितलं 1.73 डॅश 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 असं येत जातं आपल्याला पुढे आणि ते थांबत नाही, म्हणजेच ते नॉन टर्मिनेटिंग असतं. पाहिजे तेवढे आन्सर्स पुढे येत जातील, पण रिकरिंग मात्र होणार नाही. म्हणजे कुठलाही ग्रुप किंवा एखादा नंबर किंवा नंबर्स ऑफ ग्रुप हे कधीच रिकरिंग होत नाही, म्हणून हे आन्सर होणार नाही. हे दोन्ही राईट आहेत. मग वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर, वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर या काय आहेत, परिमेय अपरिमेय संख्यांचा समूह, सेट ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर. येस, दीज आल्सो राईट. कारण आपण बघितलंय की लास्टलाच आपण जेव्हा संख्या ज्ञान, जेव्हा आपण नंबर्सचं नॉलेज घेत होतो त्यावेळेस आपण बघितलं की परिमेय आणि अपरिमेय म्हणजे रॅशनल अँड इरॅशनल हे जे नंबर्स आहेत यांचा मिळूनच तर रिअल नंबर्स होतो, बरोबर की नाही. म्हणून हे थर्ड ऑप्शन सुद्धा येणार नाही. आपण चौथं बघूयात, नैसर्गिक संख्या या धन आणि ऋण असतात का? नाही. नॅचरल नंबर्स आर सेट ऑफ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह नंबर. नो, दिस फोर्थ ऑप्शन इज आवर आन्सर. कारण आपण बोलले इंटिजर्स जे आहेत, इंटिजर्स जे आहेत ते प्लस 0 अँड मायनस नंबर असतात. नॅचरल नंबर्स हे 1, 2, 3, 4 डॅश डॅश असतात, त्याच्यात 0 सुद्धा येत नाही. म्हणून हे चौथा ऑप्शन जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. बघूया पुढचं, आपण बघूया सहावा प्रश्न आहे आपल्यासाठी. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, या संख्येला टिंबटिंब आणि टिंबटिंब म्हणतात. बघा मगाशी पण असं आलं होतं, पण तिथे अखंड असते आणि आवर्ती सुद्धा असते असं लिहिलं होतं. बघा आपण बघूया, परत त्या प्रश्नावर जाऊयात. प्रश्न क्रमांक आपला चौथा होता बघा, दशांश रूप अखंड आणि आवर्ती असते. इथे बघा असते होतं आणि आता जो आपल्याला प्रश्न आलाय त्याच्यामध्ये आवर्ती नसते. किती महत्वाचं आहे बघा, प्रश्न नीट वाचणं. कधी पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्न हे नीट वाचता आले पाहिजेत. आपण जर घाई केली की आपले मार्क जाणार. आता इथे पण आपल्याला 2 पर्याय निवडायचे आहेत आणि बघा इंग्लिशमध्ये आपण त्याचा अर्थ बघूयात. अ नंबर हुज डेसिमल फॉर्म इज नॉट टर्मिनेटिंग बट नॉट रिकरिंग. मग आता आपल्याला हे माहितीये की जर आपण 7.12345 असं असं लिहित गेलो तर कुठलाच नंबर आपल्याला रिपीट होत नाही आणि कुठला ग्रुप पण, नंबरचा ग्रुप पण रिपीट होत नाही. त्याला आपण काय म्हणतो, अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर. हे तर आपल्या लक्षात राहिलं. त्यानंतर जे काय पूर्णांक नंबर्स आहेत, आपण आता काही मध्ये मध्ये इलिमिनेट टेस्ट पण बघूया, ते फॉर्म्युला सुद्धा बघूया. इलिमिनेट काय करणार, पूर्णांक, कारण हे डेसिमल येणारच नाही आणि आपल्याला इथे डेसिमल सांगितलंय. हे डेसिमल आहेत का, डेसिमल आहेत का, हे नाही आहेत. मग आपण हे सोडून देऊयात, ठीक आहे. मग आपण पुढे रॅशनल नंबर कडे येऊयात. रॅशनल नंबर होईल का बरं? नाही, कारण रॅशनल नंबर हे एकतर आपल्याला नॉन टर्मिनेटिंग येतील पण रिकरिंग सुद्धा येतील. रिकरिंग पण येतील ना ते. इथे नॉन रिकरिंग सांगितलंय बघा, इथे नॉन रिकरिंग सांगितलंय, त्याच्यामुळे हे सुद्धा येणार नाही.
मग आपलं राहिलं वास्तव नंबर. मग रिअल नंबर्स, मग रिअल नंबर्सला आपल्याला काय सांगितलंय, रिअल नंबर्स इज इक्वल टू सेट ऑफ रॅशनल नंबर्स प्लस इररॅशनल नंबर्स. म्हणजेच हे जर आपण इररॅशनल नंबर इथे घेतलंय तर हे तर येणारच आहे. मग अशी आपण बघितलं की आपल्याला रॅशनल नंबर आणि रिअल नंबर्स आले होते. आता इथे आन्सर इररॅशनल आणि रिअल नंबर्स आलाय. म्हणजे आपले आन्सर्स जे दोन चॉईस करायचे होते आपल्याला, त्याच्यामध्ये सेकंड अँड थर्ड आपल्याला चॉईस करावा लागेल. आता पुढचा आपण प्रश्न बघूयात. बघा, पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? विच ऑफ द फॉलोइंग नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. बघा, नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग, रिकरिंग व्हायला पाहिजे, पुन्हा पुन्हा आला पाहिजे. रिकरिंगचा अर्थ लक्षात ठेवा, पुन्हा पुन्हा येणे. बघा काय रिकरिंग म्हणजेच रिपीट होणे, एक रिपीट, याला म्हणतात रिकरिंग. मग आता याच्यामध्ये इथे डॉट डॉट आहेत का? नाही, तर हे रिकरिंग नाही. इथे डॉट आहेत का? नाही, रिकरिंग नाही. इथे डॉट डॉट आहेत का? नाही, इथे रिकरिंग आहे. डॉट डॉट नाही तर नाही, त्यांच्यावरती एक बारची रेषा पण नाही ना कुठे, म्हणजे हे रिकरिंग नाही. मग इथे जर बघितलं फर्स्ट ऑप्शन क्रमांक आन्सर असणार आहे, ऑप्शन क्रमांक ए हा आपला काय असणार आहे, ऑप्शन असणार आहे. कारण त्याच्यामध्ये काय झालंय, इथे एक जे आहे ते 165 या ग्रुप जो आहे या ग्रुपला रिकरिंग केलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कुठले? व्हॉट इज द नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग फॉर्म ऑफ द फॉलोइंग नंबर. बघा, आपल्याला एक प्रश्न असा नेहमी विचारला जातो की 0.67 किंवा आपल्याला सांगितलं 67 हे कुठलेही नंबर्स असले आणि त्याला रिकरिंग करायचंय, तर आपण ना इकडे 0 दिलं ना, 0 किती पण 0 द्या, कारण हे पॉइंट आहे ना इकडे, डेसिमल पॉइंट. आफ्टर डेसिमल पॉइंट किती पण शून्य घेतले तर त्यांची किंमत वाढत नाही. म्हणून इथे पण एक पॉइंट देऊन इथे 0.000 घेतलं तर आपल्याला ते वाढणार नाही. म्हणून 0.67 आणि 0 बार, इथे पण आपण 67.0 बार असं केलं तरी चालतं. म्हणजे जर इथे बघितलं तर इथे रिकरिंग आहे का? इथे ना बार दिलाय ना डॅश डॅश दिलाय, म्हणजे हे आन्सर येणार नाही. बरोबर आहे. आता इथे थर्ड पॉइंट ऑप्शन बघूया. थर्ड ऑप्शनला इथे 0 दिलाय पण त्याला डॅश डॅश आणि रिकरिंग दिले काय? नाही, तर हे ऑप्शन येणार नाही. आणि हे तर जसं दिलंय आपल्याला, जे गणित दिलंय आपल्याला तसंच दिलंय. फक्त इथे या ऑप्शन मध्ये थोडीशी चुकी झाली आहे टाईप होताना. इथे हे 0.670 बार येते, कळतंय? आता याचा 67च्या वरती बार येणार नाही. त्यांनी आपल्याला आन्सर टाईप करताना असं दिलंय, परंतु हे असं नाही येणार. तर 0.67 आणि 0 बार म्हणजे 0 हा जो नंबर आहे तो रिपीट होतोय. बघा, इथे आपण इथे बघितलं होतं, इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे, ते समजून घ्या जरा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. पुढील पैकी परिमेय संख्या कोणती? परिमेय म्हणजे काय? रॅशनल नंबर. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर्स जे आहेत त्यांचा आपल्याला फॉर्म्युला काय सांगितलं होता? P अपॉन Q, न्यूमिनेटर अपॉन डिनोमिनेटर. मग आता हे न्यूमिनेटर अपॉन डिनोमिनेटर आहे का इथे? एक पण नाही. मग आपलं चुकलं का बरं? नाही. जो न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर होतो त्याला डेसिमल फॉर्म मध्ये त्यांचं आन्सर येतं. बघा, डेसिमल फॉर्म मध्ये त्यांचं आन्सर येतं. मग आता डेसिमल फॉर्म मध्ये आन्सर येणार तर ठीक आहे बाबा, याचा आन्सर डेसिमल मध्ये, याचा आन्सर डेसिमल मध्ये, मग याचं काढलं तर येतील ना. पण डेसिमल मध्ये असल्यानंतर त्यांना रिकरिंग हवंय. कसं हवंय? रिकरिंग पाहिजे. मग रिकरिंग कुठे येतंय का ते बघावं लागेल. जर रिकरिंग येत नसेल तर आपण ती परिमेय संख्या म्हणणार नाही. रिकरिंग नसेल तरी चालेल, पण ती स्टॉपेबल पाहिजे. टर्मिनेटिंग. आता इथे या गणितामध्ये जर आपण बघितलं तर इथे रिकरिंग नाही आहेत पण टर्मिनेटिंग होतंय अक्षर. जर रिकरिंग झालं नाही आणि टर्मिनेटिंग झालं नाही तर ती इररॅशनल नंबर होईल. बघा, नीट लक्ष द्या. कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही की रॅशनल नंबर म्हणजे काय. रॅशनल नंबर म्हणजे डेसिमल फॉर्म तर येणार आहे आपल्याला, बरोबर आहे. आणि डेसिमल आल्यानंतर एक तर आपल्याला रिकरिंग तरी पाहिजे. रिकरिंग नसेल तर नॉन टर्मिनेटिंग तरी पाहिजे. नॉन टर्मिनेटिंग नकोय. मग इतर बघितलं तर पहिलं ऑप्शन जे आहे ते पहिलं ऑप्शन येईल आपलं. ठीक आहे. आता हे स्क्वेअर रूट मधले जे 2 नंबर्स आहेत हे येऊ शकत नाही, कारण आपण बघितलं स्क्वेअर रूट नंबर मधले येतील ते काय असतात?
रॅशनल नंबर्स का असतात? इररॅशनल नंबर्स. आणि हा जो नंबर आहे थर्ड ऑप्शन तो काय येणार नाही, तर याचा कुठले ग्रुप इथे नॉन टर्मिनेटिंग आहे म्हणजे पुढे पुढे आन्सर येते, पण याला रिकरिंग हवं होतं, कुठला तरी एक ग्रुप कुठला तरी नंबर आपल्याला तो पुन्हा पुन्हा यायला पाहिजे होता, तरच त्याला आपण हा काय हे जे 3 नंबर्स आहेत ना हे सगळे कसे असतात, हे इररॅशनल नंबर आहेत. ठीक आहे, तर आपला याचा आन्सर असणार आहे ए. बघा 10वा प्रश्न आहे आपल्यासाठी, पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती, म्हणजे विच ऑफ द इररॅशनल नंबर, अपरिमेय म्हणजे इररॅशनल नंबर्स. मग आता आपल्याला बघायचे इररॅशनल नंबर, मगाशी आपण रॅशनल नंबर बघितलं, इररॅशनल नंबर्स. इररॅशनल म्हणजे काय? डेसिमल फॉर्म. आपल्याला डेसिमल फॉर्म पाहिजे, येस पाहिजे. मग आपल्याला दुसरं काय पाहिजे? नॉन टर्मिनेटिंग. आणि पुढं काय पाहिजे? नॉन रिकरिंग हे सुद्धा आपल्याला पाहिजे. मग हे लक्षात ठेवायला पाहिजे. आता यामध्ये जर बघितलं तर दुसरं आपल्याला माहित होतं की जर अशा स्क्वेअर रूट मध्ये एखादी नंबर आलं तर आपण ते काय करणार? ते घेणार. आता इथे बघूया, तर इथे बघितलं आपलं आन्सर, तर इथे टर्मिनेटिंग झालंय, नॉन टर्मिनेटिंग आहे का? नाही, म्हणजे हे आन्सर येणार नाही. हे आन्सर आपण सोडून दिलं. तर सेकंड बघितलं इथे, हे आपण आता याचा आन्सर आपल्याला काढावा लागेल. ठीक आहे, तर हे आन्सर काढलं तर आपल्या लक्षात येईल की हे पण नॉन टर्मिनेटिंगच येते. ठीक आहे, त्यानंतर आपण सेकंड बघितलं बी क्वेश्चन बघितलं ना, तर स्क्वेअर रूट ऑफ 25 म्हणजे 5. मग हा पण रिकरिंग येत नाही, म्हणजे हे पण आन्सर होणार नाही. आणि मोस्ट ऑफ पहिल्यांदा आपण काय करायचं, इररॅशनल नंबर आला ना की स्क्वेअर रूट आहे का, तर स्क्वेअर रूटच्या 2 नंबर्स बघायचे. मग इथे आपण हे एक नंबर बघितलं तर हे नाहीच आहे, मग हे बघितलं तर येस, आपला आन्सर काय होणार आहे? थर्ड नंबर स्क्वेअर रूट ऑफ 5, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी जो आहे ते आपलं या प्रश्नाचा आन्सर आहे. बघा या पूर्ण टॉपिक मध्ये आपण काय काय शिकलो होतो, तर आपण बघितलं होतं की आपल्याला नंबर्स बघायचे होते. कुठले कुठले नंबर्स बघायचे होते? तर आपल्याला नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स, त्यानंतर पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स जे प्लस मायनस आणि झिरो असतात, परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या म्हणजे इररॅशनल नंबर्स, आणि वास्तव संख्या म्हणजे रिअल नंबर्स. हे सगळे जे टॉपिक आहे ते आपण इथे बघितले, आणि त्यांच्यावरती आपल्याला एक्झाम्पल सुद्धा जे परीक्षेला कसे विचारले जातात हे एक्झाम्पल सुद्धा इथे बघितलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही याला सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक केल्याने काय होईल की हा व्हिडिओ थोडा वरच्या साईडला दिसेल, इतरांना पण दिसेल, इतरांना त्यांचा फायदा होईल. तुमच्या जवळचे मित्रमंडळी असतील ते सुद्धा जर स्कॉलरशिपला बसले असतील, नवोदयला बसले असतील, तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना शेअर करा, त्यांनाही बघू द्या, त्यांनाही त्याचा फायदा होईल. आपला उद्देश एकच आहे की जे गरीब विद्यार्थी आहेत, जे क्लास लावू शकत नाहीत, त्यांना आपण फुकटमध्ये हा पर्याय उपलब्ध करून देऊ. कुठल्याही प्रकारचा चार्ज आपण घेत नाही. धन्यवाद.